विनायक राज प्रतिष्ठानच्या आरतीत सभापती राम शिंदेंची सरप्राईज एंट्री। विनायक राज प्रतिष्ठान वाखुरे बंधूंच्या योगदानामुळे उपनगरात अग्रस्थानी। सावेडीतील गुलमोहर रोडवर मानाचा उपनगराचा पहिला गणपती म्हणून ओळखले जाणारे विनायक राज प्रतिष्ठान यावर्षी 18व्या वर्षात पदार्पण करत आहे। परिसरातील गणेश भक्तांसाठी ही संस्था एक वेगळीच ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरली आहे। या प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विपुल वाखुरे पाटील आणि उपाध्यक्ष विनय वाखुरे पाटील हे गेली अनेक वर्ष गणेशोत्सवासोबतच सामाजिक उपक्रमांमध्येही आघाडीवर आहेत। त्यांच्या नेतृत्वाखाली प्रतिष्ठाननी केवळ उत्सव साजरा न करता समाजाला दिशा देणारे अनेक कार्यक्रम राबवले आहेत। यंदाही गणरायाच्या आरतीच्या वेळी महाराष्ट्र विधानसभेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे स्वतः उपस्थित राहिले। त्यांच्या उपस्थितीमुळे वाखुरे बंधूंच्या कार्याचा गौरव झाला असून सावेडीत अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे। गेल्या 18 वर्षात विपुल वाखुरे आणि विनय वाखुरे यांच्या पुढाकाराने विनायक राज प्रतिष्ठान हा केवळ धार्मिकच नव्हे तर सामाजिक परिवर्तनाचा केंद्रबिंदू ठरला आहे। सावेडीतील मानाचा गणपती आज वाखुरे बंधूंच्या नावाने ओळखला जातो। हेच या प्रतिष्ठानचं मोठं यश मानलं जात आहे। नमस्कार, मी विनय वाखुरे, विनायक प्रतिष्ठानचा उपाध्यक्ष। आपल्या मंडळास आज 18 वर्ष पूर्ण झालेली आहेत। 18 वर्ष आहे गणेशोत्सव आम्ही साजरा करतो। सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये आम्ही विविध उपक्रम दरवर्षी घेत असतो। नवरात्र उत्सवामध्ये आम्ही महिलांसाठी दरवर्षी मोफत मोहटा देवीची यात्रा करतो। त्यामध्ये कमीत कमी 1000 ते 2000 महिलांना दरवर्षी आम्ही मोहटा देवीचं पाथर्डी येथील श्री क्षेत्र मोहटा देवीचे दर्शन या निमित्तानं आमच्या मंडळातर्फे प्रतिष्ठानतर्फे आम्ही मोफत त्यांची दर्शन जाणे येण्याची सोय करतो। त्याचप्रमाणे प्रत्येक आमच्या प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांचा वाढदिवस हा विविध सामाजिक उपक्रमांनी आम्ही साजरा करतो। त्यानिमित्त आम्ही गुलमोहर पोलीस चौकी येथे सीसीटीव्ही आम्ही मोफत दिलेले आहे। यावर्षी आम्ही रक्त तपासणीचं शिबिर घेतलंय। दरवर्षी गणेश उत्सव हा गेली 13-15 वर्षापासून मी स्नेहालयाच्या मुलांसोबत आम्ही मूर्तीदान करतो। तिथे मुलांना आणि मुलींना मूर्ती भेट देतो आणि त्यांच्या गणेश उत्सवात सहभागी होतो। हा एक वेगळा आगळा असा सामाजिक उपक्रम आम्ही त्या निमित्ताने करत असतो। एक सामाजिक संदेश त्यामधून आम्हाला द्यायचा असतो किंवा गणेश उत्सव हा सुरू केलेला आहे तो सगळ्यांना एकत्रित जोडण्यासाठी आणि सगळ्यांना एक सोबत घेऊन चालण्यासाठी सुरू केलेला आहे। लोकमान्य टिळकांची जी हे होती या मागची प्रेरणा होती ती आम्ही जोपासण्याचा या निमित्ताने प्रयत्न करतोय। सर्व समाजामध्ये कसं आपल्याला एकरूप होता येईल आणि सगळ्या समाजातील सर्व घटकांना आपण कसं एकत्रित घेऊन चालू हा यामागे आमचा उद्देश असतो। त्याचबरोबर आम्ही दिवाळी जी असेल ती आमच्या वृद्धाश्रम जे आहे मातोश्री वृद्धाश्रम येथे आम्ही फराळ असेल आणि पुस्तक असेल हे वाटून आम्ही दिवाळी साजरी करतो। अशी विविध उपक्रम आपण पूर्ण वर्षभर प्रतिष्ठानच्या मार्फत साजरे करत आहोत। त्यामध्ये सर्व आमच्या प्रतिष्ठानच्या सदस्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो आणि या उपक्रमातून जनतेने आम्हाला चांगला त्यामधून संदेश दिलेला आहे आणि लोकांचा आम्हाला मोठा पाठिंबा आहे की तुम्ही असे सामाजिक उपक्रम करत राहा आणि आमचा तुम्हाला पाठिंबा आहे। कुठल्याही कार्यासाठी तुम्ही कधी बोलवा, लोक हात दिले की साथ देतात, असा एकंदरीत सहवास आहे। आज असे गेले दरवर्षी 18 वर्षापासून आपण सामाजिक उपक्रम दरवर्षी राबवतात। आज आपल्या महाराष्ट्र राज्याचे विधानसभेचे सभापती माननीय राम शिंदे साहेब नगरमध्ये आले असता त्यांनी आपल्या मंडळास आरतीसाठी वेळ दिली आणि ते पूर्ण आरतीस उपस्थित होते आणि त्यांनी आपल्या सर्व प्रतिष्ठानच्या सामाजिक कार्याचा लेखाजोखा घेतला आणि आपल्या पुढील कारकिर्दीत शुभेच्छा दिल्या। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।